नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सणवार व्रतवैकल्य येत असतात आणि अशा दिवशी आपण गोड पदार्थ काहीतरी नैवेद्यासाठी बनवत असतो. आज मी कुणालाही जमेल इतका सहज, सोपा आणि चवीला रुचकर असा साखर भात करून दाखवते. चला तर मग आपण या रेसिपीकडे वळूया. इथे मी एका भांड्यामध्ये 5 चमचे साजूक तूप टाकून घेतले आहे. तूप चांगलं तापल्यानंतर 4 दालचिनीचे तुकडे घालून घेतले आणि आता 7-8 लवंगा घालून घेते. हे दोन्ही घटक मी अर्धा मिनिट परतून घेते आणि इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घालून घेते. हे तांदूळ मी अगोदर 1 तास 2 वेळा पाण्यातून धुवून घेतले होते आणि चाळणीवर निथळत ठेवलेले होते. या तुपावर मी हा तांदूळ 5 मिनिटं परतून घेणार आहे. तांदूळ जास्त वेळ तुपावर परतायचा नाही आहे. जास्त वेळ परतल्यामुळे काय होतो, भात शिजायला कठीण होतो आणि ज्यावेळेला आपण यामध्ये साखर मिसळतो त्यावेळेला ती साखर भाताच्या शितामध्ये व्यवस्थित मुरली जात नाही आणि मग तो आपला भात म्हणजे हा साखर भात झाल्यानंतर थोडा आपल्याला कठीण झाल्यासारखा वाटतो. इथे तांदूळ मात्र बासमती किंवा उंची प्रतीचाच घ्यायचा आहे. कमी क्वालिटीचा किंवा रेशनचा वगैरे तांदूळ वापरला तर तो चवीला तितकासा रुचकर असा होत नाही आणि तो कितपर्यंत मोकळा होईल हे याचीही आपल्याला गॅरंटी नसते. आता इथे हा तांदूळ मी या तुपावर छान 5 मिनिटं परतून घेतलेला आहे. थोडासा कलरही बदललेला आहे. आता इथे मी 4 वाट्या उकळता पाणी घालून घेतलेलं आहे. इथे मी पाव चमचा केशरी रंग घालून घेतला. तुम्हाला जर केशरी रंग आवडत नसेल, घालायचा नसेल तर तुम्ही पाव चमचा हळद घालून घेतलात तरीही चालू शकतं. हे मी व्यवस्थित ढवळून घेते आणि आता याच्यावर मी 5 मिनिटे झाकण ठेवून देते. 5 मिनिटं झाल्यानंतर मी तुम्हाला उघडून दाखवते की हा भात आपला कुठपर्यंत शिजून आलेला आहे. हे बघा, इथे या भातामध्ये थोडं पाणी शिल्लक आहे, म्हणजे अजून आपला भात पूर्ण शिजलेला नाही आहे. आता इथे मी 1 लिंबू घेते आणि या लिंबाचा रस मी या भातामध्ये पिळून घेते. या लिंबू रसामुळे आपला भात मोकळाही होतो आणि या लिंबाच्या रसामुळे भाताला एक छान मस्त वेगळी अशी टेस्ट येते. जेव्हा तुम्ही साखर भात कराल, तुम्ही तुमच्या पद्धतीने जरी केला तरी त्यावेळेला ही टिप्स नक्की वापरून बघा. इथे मी 1 लिंबूचा रस पिळून घेतला आणि आता मी हा भात व्यवस्थित ढवळून घेते, म्हणजे आपला लिंबूचा रस या भाताला व्यवस्थित लागेल. आता इथे मी 10 मिनिटं एक झाकण ठेवून हा भात असाच मंद गॅसवर शिजवून घेते. आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते की हा भात आपला मोकळा झालेला आहे की नाही. हा बघा, आपला भात आता शिजून पूर्ण झालेला आहे. यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाही आहे. आता इथे मी 2 वाट्या साखर घालून घेतली आणि 10-12 केशर काड्या घालून घेते. केशर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी तितकासा फरक पडत नाही, कारण आपण इथे केशरी रंग घातलेला आहे. आता इथे मी 4 चमचे तूप टाकून घेतलं आणि हा भात मी आता व्यवस्थित ढवळून घेते. इथे मी 2 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या साखर घातलेली आहे. इथे मी हा भात आता व्यवस्थित ढवळून घेते, म्हणजे आपण जी साखर घातलेली होती ती ह्या भाताला व्यवस्थित लागून येईल. हे बघा, अशा पद्धतीनं मी हा भात व्यवस्थित ढवळून घेतला. आता इथे मी काजूगर घालून घेते आणि बदामाचे काप घालून घेते. बदाम मी अगोदर 2-3 तास भिजत घातले होते आणि नंतर मी त्याची सालं काढून ते बारीक कट करून यामध्ये घालून घेतले. इथे तुम्ही बेदाणेही वापरू शकता. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालून घ्या. आता हा भात मी
ढवळून घेतला आणि याच्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून घेतली। वेलची पावडर इथे मी पाव चमचा घातली कारण मी यामध्ये केशरही घातलेलं आहे। इथे तुम्हाला भात पातळ झाल्यासारखा वाटतो किंवा पाणी सुटल्यासारखं वाटतं, हे पाणी म्हणजे आपण जी गरम भातामध्ये साखर घातलेली असते त्या साखरेचं सुटलेलं असतं। आता मी हा भात ढवळून घेते आणि याच्यावर झाकण घालून हा भात ठेवून देणार आहे। इथे मी गॅस आता बंद करून घेतलेला आहे। इथे आपला साखर भात तयार झालेला आहे। एक 10 मिनिटानंतर मी हा तुम्हाला भात ढवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की जे साखरेचं पाणी सुटलं होतं ती साखर या भातामध्ये हळूहळू शोषली जाते, म्हणजे भात हा मुरला जातोय आपला। या साखर भातामध्ये तुपाचं प्रमाणही योग्य प्रमाणात पडलं पाहिजे। इथे मी अर्धा किलो तांदळासाठी 1 वाटी तूप घेतलं होतं। आता इथे मी तुम्हाला भात पुन्हा एकदा उघडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की आपला हा साखर भात किती परफेक्ट झालेला आहे। ज्यावेळेला तुम्ही गॅस बंद करता आणि या भातावर झाकण ठेवून देता त्याच्यानंतर हा भात उघडून बघायची काही गरज नसते। ज्यावेळेला तुम्हाला वाढायला घ्यायचा असेल किंवा इतरांना खायला द्यायचं असेल त्यावेळेला तुम्ही तो उघडून वाढू शकता। हा आपला भात असा व्यवस्थितच झालेला असेल। मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आहे ना, हा भात अगदी सहज आणि सोपा आणि रुचकर बनणारा। तुम्ही नक्की या पद्धतीनं हा साखर भात करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल।